हाच गड खरा करावा। चारही बाजूने पाहिले गेलं सह्याद्री पर्वत रंगाने वेढलेला आहे। कोणतीही सह्याद्री किंवा पतंग चिटकून किंवा कनेक्टेड नाहीये। रायगड जसं गुलाबाचं फूल त्याच्या आतमध्ये उगम पावलेली कळी पाहायला भेटते। असं एका दगडा बसून तयार झालेला हा एकमेव किल्ला पाहायला भेटतो, एकमेव स्वतंत्र किल्ला बघायला भेटतो। श्री गणपते नमः। प्रसादो जगदीश्वरस्य जगतामानंददून ज्ञाया श्रीमच्छत्रपते शिवस्य नृपतेः सिंहासने तिष्ठित शाकेशण्णव बाणभूमि गणनादानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्तकीर्तिमहिते शुक्लेश सार्पे तिथो वापिकुपदडागरिजिरु चिर हर्मेर्णवनविथिको स्तंभे कुंभिगृहे नरेंद्र सदने मृहिते श्रीमद्राय गिरो गिराम विषय हिराजिना निर्मितो यावच्चंद्र दिवाकरो विलासतस्तावत्स्त विजृंभते। रायगड किल्ल्याच्या पण आता पुढच्या बाजूला उभे आहोत आपण। आता ही किल्ल्याची फ्रंट साईड आली आणि आपण आता किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूनी जाणार आहोत। रायगड किल्ल्याचा रोपवे प्रकल्प म्हणजे थोडक्यात 4 मिनिटात रायगडावरती लोक प्रवेश करून गडावरती येतात। हा रायगड किल्ल्याचा प्रकल्प त्या दिशेला येतो किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला, पण रायगड किल्ल्याच्या पण आता समोरच्या बाजूने किल्ल्याला पाहण्याकरता सुरुवात केलेली आहे। रायगडाची सरस उंची आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट तुम्ही आता उंचीवर तुम्ही बघा। किल्ल्याच्या जिथे गाडी लावली तिथून 1375 फूट उंची होती बघा। रायगड किल्ल्यावरचा टोटल परिसर हा 1200 एकराचा क्षेत्रफळ आहे, पण 1200 एकर जर किल्ला फिरायचं म्हणलं साधारण 2 ते 3 दिवसही कमी पडतात, एवढा मोठा किल्ला आहे। पण किल्ल्यावरती बघण्यासारखं काय भेटतं? मोठमोठे 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या आहेत आणि 350 मोठमोठ्या बांधलेल्या इमारती आहेत। त्याच्या व्यतिरिक्त दुसरं देखील रायगडावरती काही पाहायला भेटत नाही आपल्याला। परंतु रायगड किल्ला घेतला कोणाकडनं? आपण सर्वांनी प्रतापगड पाहिला असेल। या प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला। याच्याच खालच्या बाजूला एक जावळी खोऱ्यास असं गावाचं नाव आहे। या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरे कोकण दिव्यापर्यंत पूर्णपणे भूबलताबाईचं जावळीचं खोरं म्हणतात बघा। जावळी पाहायला गेलात तर मोऱ्यांच्या ताब्यामध्ये किल्ला होता, पण जावळीवरून एक म्हण काढलेली आहे। आपण सर्वांनी अस्वल पाहिले असेल। आपल्या डोक्यातला जर किडा अस्वलीच्या केसामध्ये जर सोडला तर हा सहजासहजी भेटू शकतो, किंवा जावळी प्रांतात किंवा जावळी खोऱ्यात मोखार सुटलेला हत्ती कधी भेटणं अशक्य होतं। असं का? तर वरचे सूर्याची किरणं ही जमिनीवरती कधी पडत नव्हते बघा। म्हणजे त्यावेळेची लोक दिवसा ढवळे पेटलेल्या मशाळी घेऊन आतमधनं फिरायची, इतकं घनदाट जंगल होतं। महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना प्रेमाने पत्र लिखावन केलं होतं की मोरे तुम्ही आपलेच आहात, परंतु तुम्ही आपल्या हिंदवी स्वराज्यात देखील तुम्ही सामील व्हा। परंतु जावळीचे चंद्रराव मोरे फार उर्मट आणि फार गर्विष्ठ होते बघा। यांनी महाराजांना विथत चालील लिखाण केलं आणि ते पत्र महाराजांना राजगडावरती उलट पाठवण्यात गेलं। पत्रामध्ये लिखावन काय केलं? तुम्ही कसले राजे? सोतला म्हणून घेणारे तुम्ही कोण राजे? तुम्ही केव्हा हे जावळीचे राजा बनलात? खरे जर पाहायला गेलात तर या जावळीचे राजे आम्हीच आहोत। तुम्हाला जर उद्यायचं असेल आजच या याल गवळ्याचं जाल मावळे तुमच्यासाठी दरगोळा के तोफखाने सज्जा ठेवण्यात गेलेला आहे। आशिराजांना चिडवल्याबद्दल राजाने 145 सरदार आपल्या जावळीच्या खोऱ्यावरती पाठवले। आक्रमण केल्यानंतर जावळीचा चंद्रराव मोऱ्यांचा भाऊ म्हणतात की हनुमंतराव मोरे यांचं मूळ नाव होतं यशवंतराव मोरे, की हनुमंतराव ठिकाणी मारले गेले आणि चंद्रराव मोरे नुकतेच रायगडाच्या पायथ्याशी येऊन महाराजांना 15 मे 1656 मध्ये हे शरण आले। रायगड किल्ला 15 मे 1656 मध्ये घेतला। 15 मे 1656 ते 1670 पर्यंत किल्ल्यावरची बांधकामं केली। मग रायगडाच्या बांधकामासाठी दगडी आणले कुठनं? येणारे शिवभक्त विचार करतात, म्हणतात की महाराजांच्या हाताखाली काय 1001 माणसं कामाला होती। महाराजांनी डोक्यांवरती दगडी चढवले, किल्ल्याच्या पायथ्यापासून आणून किल्ल्यावरची बांधकामं केली, पण असं शक्यतो कधी होत नव्हतं। असं का होत नव्हतं? महाराज इतके हुशार, इतके चाक, इतके बुद्धिमान होते। महाराजांनी मोठमोठे 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, टाक्यांचे ना तलावांचे जेवढे दगडी काढले हे साधारण किल्ल्यासाठी वापर केले। मग एका दगडामध्ये राजांनी 2 पक्षी मारले। पिण्यासाठी पाणी झालं, परंतु किल्ल्यावरचं बांधकाम भक्कम झालं। बांधकामासाठी वापरलं काय? सिस, चुना आणि गुळ। आपण आत्ताच्या म्हणून टाकतो काय? रेत्यानी सिमेंट। एखाद्या जर आर्किटेक्टला विचारलं की रे बाबा या बांधकामाची गॅरंटी म्हणून तू काय देणार, तो आर्किटेक्ट सहजपणाने मान खाली झुकवतो। पण महाराजांनी हिरोजीला विचारलं, हिरोजी रायगड किल्ल्याचं बांधकाम बेलात बुलंद नाबेत झालेलं आहे का? ते हिरोजीन डोक्यावरचा मानाचा फेटा काढला, राजांना तिवर मानाचा मुजरा केला आणि राजांना सांगितलं की महाराज या किल्ल्याच्या पायथ्या बसून रायगडावरती जी चढून यायची हिंमत ती फक्त खालनं येणारं वारं, रायगडावरनं उतरून जाण्याची हिंमत ती फक्त वरनं पडणारं पाण्याने जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य तर हे तडपत राहील तोपर्यंत किल्ल्यावरचं बांधकाम तसं भक्कम राहील। राजांनी हिरोजीला कडकडून मिठी मारली की वा हिरोजी, तुमच्यासारखी जर माणसं या हिंदवी स्वराज्यात लाभलीत तर आजही देखील आपण हिंदवी स्वराज्य काही स्थापन करू शकतो। आशिराजांनी जिबा भावासारखे व्यक्ती गोळा केली। आणखीन अवघं 50 वर्षामध्ये राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। राजांचा जन्मस्थान बोलतात की शिवनेरी किल्ला 19 फेब्रुवारी 1630
शिवनेरी या किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. राजांचं निधन रायगडावरती झालं 3 एप्रिल 1680. 80 म्हणजे आयुष्य हे किती वर्ष लाभलं? वयाचे फक्त 50 वर्ष बघा. आणि त्याच 50 वर्षाच्या आत्ताच्या घडीला आपण जर फोडपणा केला ना तर त्याच्यातले 20 वर्ष देखील बाळपणात निघून जातात. उरलेले 30 वर्षामध्ये मनासारखं उभे कधी घर बांधता येत नाही बघा. महाराजांनी मनासारखं धन केलं, धनासारखं मन केलं होतं. महाराजांसाठी मावळ्या आणि मावळ्यांसाठी महाराज होते. अवघ्या 50 वर्षामध्ये राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. रायगडाचं मूळ नाव आहे की राहिरीचा डोंगर म्हणतात बघा. राहिरीच्या डोंगराला काही नावाने ओळखला जायचा. राहिरी, जंबोदी, इस्लामगड, तनस, राशोटा आणि जिब्रोट अशा नावाने पूर्वजांना किल्ल्याला ओळखला जायचा. प्रतापगडाच्या पुढच्या बाजूला गुहिरीचा डोंगर आहे. राहिरी आणि गुहिरीचे काही संबंध होते की महाराज आणि मोरपंत पिंगळे या गुहिरीच्या पायथ्यात गेले होते. पायथ्यात जाताच की राजाने प्रौन पंतांना विचारलं की पण ज्यावेळी तुम्ही राहिरीचा डोंगर तो म्हणता ही राहिरी कोणची? की मोरपंत तरी महाराज या राहिरीच्या पायथ्यात असले. राजांनी नुकतं राहिरीला पाहिलं, राहिरीने नुकतं राजांना पाहिलं की राजांच्या तोंडून 4 उद्गार बाहेर पडले. राजे प्रौन पंतांना म्हणतात की पण राजा खासा जाऊन पाहता की गड बहुत चोकोट, गडाच्या चौतर्फात ताशिल्याप्रमाणे 1-1.5 गाव उंच की पश्चिमी कलेकड्यावरती कधीही गवत उगवत नाही परंतु धुंडात आशिव. हा दौलताबाद हा 10 गुण उंच. आणि महाराज पुढहून म्हणाले की तक्टाचा जागा भेटतो. जसंच रायगडाच्या आपण आता पुढच्या बाजूने सुरुवात करतोय. समोर आपल्याला खाली गावामध्ये गावाच्या पाठीमागच्या बाजूला तटबंदी पाहायला भेटते का गोलाकाराची, चौकनी आकाराची. सॉरी, या ठिकाणावरती जिजाऊ मासाहेबांचा वाडा म्हणजे तो वाडा साधारण 9 एकरात बांधलेला वाडा आहे. त्याच्याच वरच्या साईडला आता हे देशमुख हॉटेल, जिथे गाडी लावली जिथनं चालायला तुम्ही सुरुवात जी केली इथून त्या देशमुख हॉटेलच्या पाठीमागे जर पाठीमागनं जर सरळ पुढे गेलात निघून वरती त्या डोंगराला लागलात तर वाघबीळ पाहायला भेटतात. वाघ डोळे म्हणलं जातं. फक्त हा जिजाऊ मासाहेबांच्या वाड्यावरती लक्ष ठेवण्याचं ठिकाण होतं. याच्या वरच्या बाजूला खुबलाडा बुरुज म्हणजे ज्या खुबलाडा बुरुजातून तुम्ही जी चढून आलात हा खुबलाडा बुरुज म्हणजे टेहळणी बुरुज. आजूबाजूच्या दोन्ही साईडला लक्ष ठेवल्या जायचं म्हणून तो खुबलाडा बुरुज आहे. त्याच्याच खालच्या बाजूला देशमुख हॉटेलच्या तिथनं सरळ जर खाली आला असतात तर नाणे दरवाजा तुम्हाला बघायला भेटला असता. नाणे दरवाजा म्हणजे अति महत्वाचा गेट, नाणे दरवाजा. आणि तिथूनच वरती आल्यानंतर आपल्याला जो सपाट परिसर पाहायला भेटतो का, थोडा छोटासा तुकडाच पाहायला भेटतो हा समोरचा ह्या डोंगराच्या सरळ खालच्या बाजूला. इथे मदरशाची कबर आहे. मदरशा म्हणजे हा जो सरदार जो होता त्याला राहण्याचं किंवा ठेवण्याचं ठिकाण तिथं होतं. हा जो रस्ता जो आहे तो मूळ रस्ता आहे, शिवकालीन रस्ता आहे. जुन्या रस्त्याने लोक गडावरती प्रवेश करत. जसं ज्या सपाटीकरण तुम्हाला जे लागलं याच्या खालच्या बाजूला दुसरं सपाटीकरण आहे. याच्या खालून जर खालनं आलात की अंधारी गुफा म्हणून लागते. अंधारी गुफा बघितल्यानंतर आपल्याला पहिलाच किल्ल्याचा अति महत्वाचा गेट म्हणजे महादरवाजा. महादरवाजाला बघा वर्ण नागमोडी हे केलेलं, त्याला नागमोडी पद्धतीनुसार बांधलेलं आहे. पण असं का बांधकाम केलं? जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या इंग्रजाने जरी खालनं पाहिलं त्याला वाटतं तटबंदी आपली, ही तटबंदी असावी म्हणून तो जवळ येऊ नये म्हणून त्या आकाराचा बांधलेला दरवाजा. दरवाजाला वर्ण होल आहेत, असे उभे होल आहेत. याच्यावरती गरम वस्तू की वाटल्या जायच्या. जर एखादा शत्रू जर जवळ आला की याच्यामध्ये गरम वस्तू की वाटल्या जायचं म्हणजे तो शत्रू दरवाजापर्यंत येऊ नये म्हणून. आणि त्याच्याच वरच्या साईडला आपल्याला एकाला एक टाक्या पाहायला भेटतात. समोर दिसते का, त्या कड्यामध्ये टाकी पाहायला भेटते. इथे पाण्याच्या टाक्यात जर त्या गोष्टी बसूनही जरी नाही ऐकला तर ह्या पाण्याच्या टाक्यात तळा बसून फोडल्या जायच्या. तळा बसून फोडल्यानंतर हे पाण्याचा लोट जो वेगाने यायचा याच वेगाने पुन्हा तो शत्रू खाली निघून जायचा म्हणून त्या पाण्याच्या टाक्यांचा वापर केला होता. इथे आपल्याला आता तलाव पाहायला भेटेल. या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव म्हणलं जातं. हत्ती म्हणजे छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी 2 गडावरती बलाढ्य हत्ती आणले होते. त्यांचं पालनपोषण समोरच्या इमारतीमध्ये केलं. पण ते आता गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे तिथे. तिथून हत्तीला इथे आणल्या जायचं. याच्या बाजूला इथे मळखंबा म्हणून आहे. या मळखंबावरती त्याला बांधल्या जायचं आणि याच्यातून काढून नंतर पाणी तिथे नेऊन पाजल्या जायचे. पण याला शेवटी हत्ती तलाव असं म्हणलं जातं. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. गंगासागर म्हणतात. राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणलेल्या गागावाट्याने काशून सप्त नद्यांचे कळस राज्याभिषेक होऊन जे काही पाणी उरलं या खालच्या तलावामध्ये सोडण्यात केलेलं आहे. याला पवित्र पाणी म्हणतात. म्हणजे येणाऱ्या शिवभक्तांना किंवा येणाऱ्या कस्टमरांना ते 12 महिने देखील काही पाणी पुरवलं जातं. 6 जून 1674 आजही रोजी राजांचा राज्याभिषेक इथे काही साजरा केला जातो. राज्याभिषेकासाठी किमान 60 ते 70 हजार लोक रायगडावरती असतात. एवढा तो तलाव साधारण पाणी पुरवलं जातो म्हणून ह्याला शेवटी गंगासागर असं म्हणलं जातं. समोर आपल्याला इलेक्ट्रिकल जे पोल पाहायला भेटतात का, या पोलांपासून जर सरळ गेलात जवळ जवळ जाण्याकरता
जाऊन येऊन 2 तास हवेत त्यावेळेस आपल्याला हिरकणीचा बुरुज पाहायला भेटतो. हिरा नावाची गवळण तुम्हाला कविता किंवा चौथीच्या पुस्तकात आहेच. ही हिरा नावाची गवळण गडावरती दूध घेऊन गडावरती यायची. तो टाईम होता कोजागिरीचा टाईम बोलला होता आणि कोजागिरीच्या टायमाला दुधाची मागणी केली होती गडावरती. काही स्त्रिया रायगडावरती दूध घेऊन गडावरती आल्या. एक स्त्री मात्र विसवण्यात गेली. नगारे चौघडे आणि सनयनी तुताऱ्या वाजल्या आणि किल्ल्याचा दरवाजा बंद होणार तर हिरा 500 पायऱ्या धावत जाते. तर त्या ठिकाणावरती सांगोजी काटकर या नावाचा सरदार होता. या सरदाराला मध्ये 6 महिन्याचं बाळ आहे, परंतु मला खाली जाऊ दे. पण सांगोजी काटकर काय म्हणतात, हिरा तुझी खाण्यापिण्याची व्यवस्था गडावरती करतोय, गडावरती राहण, उद्या सकाळी पहाटे 5 वाजता देखील तू खाली उतरून जा. हिराने काही ते ऐकलं नाही. हिरा पुन्हा त्या 500 पायऱ्या गडावरती चढून आली. पूर्णपणे किल्ल्याला वेढा मारला. शेवटला त्या कड्यावरती गेली. हातातलं भांड त्या कड्यावरती ठेवलं आणि हिरा खडकाला किंवा दगडाला पकडत ती खाली उतरत गेली. सांगोजी काटकर ही वाट पाहतात. हिरा ही आताच येते नंतरच येते, कारण की एक स्त्री खाली उतरून गेल्यानंतर ती पुन्हा गडावरती कशी येऊ शकते? तिथं पुन्हा येऊ शकत नाही ना. तर राजांनी सांगोजी काटकरांनी राजांपर्यंत बातमी पोहोचवण्यात गेली. एक स्त्री मात्र खाली उतरण्यात गेलेली आहे. राजांनी 2 सरदार घरी पाठवले. सरदार स्वतः हिराला पाहतात आणि हिरा स्वतः सरदारांना पाहते. हिरा मनात घाबरली होती. हिरा म्हणाली की महाराजांच्या बिनातने उतरून आले, महाराज देखील मला काहीतरी शिक्षा तर करणार. हिला शिक्षा न करता हिला साडी चोळी दिली आणि प्रेमी सन्मानित करणार. जे कडेवरती बाळ होतं याला महाराज म्हणाले की वा भाद्रा याईचं दूध पितोस, लवकर मोठा हो आणि लवकर तो आपल्या हिंदवी स्वराज्यात तू शामिल हो. कुणासाठी हो? बाळासाठी. म्हणजे साक्षात आईचं प्रेम मुलावरती किती असतं साक्षात त्या आईने त्या कड्यावरून दाखवून दिलं होतं. मग त्याला शेवटी हिरकणीचा बुरुज असं म्हणलं जातं. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. रायगड किल्ल्याच्या भव्यतो आपण किल्ल्याच्या आता पाठीमागच्या बाजूला उभे होतो आपण. आता ही किल्ल्याची पाठीमागची बाजू. रायगड किल्ल्याच्या रोपवेने अवघ्या 4 मिनिटात रायगडावरती जी लोक येतात, हा रोपवे प्रकल्प या दिशेला येतो, परंतु या दिशेतून 4 मिनिटात रायगडावरती जी लोक प्रवेश जो करतात आणि ज्या दरवाजातून आतमध्ये येतात, या दरवाजाचं नाव आहे मेना दरवाजा म्हणला जातो. मेना दरवाजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया होत्या या मेन्यातून बसून येणं जाणं करायच्या, म्हणून या दरवाजाचं नाव होतं मेना दरवाजा. प्रत्येक राणी महालासमोर आपल्याला असे काही चौतरे पाहायला भेटतील. समोर आपल्याला याला दासी वटा म्हणतात. राण्यांचे नोकर चाकर लोक इथे बसल्या जायची. याच्या खालच्या बाजूला अष्टप्रधान मंत्रिमंडळ आहे, म्हणजे 365 गड किल्ल्यांचं कागदपत्र लिखाण या ठिकाणावरून केलं जायचं. रायगड किल्ल्याच्या लोक जी रोपवे येतात, रोपवेच्या पाठीमागच्या बाजूला एक डोंगर आहे, डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. याच्यावरती इंग्रजांनी हत्तीच्या वडीने तोफावरती चढवण्यात गेल्या. आणखीन 10 मे 1818 मध्ये कर्नल पोहतर आणि मेजर हॉल या दोघांनी मिळून रायगडावरचे देखील दारू कोठार उद्ध्वस्त केले. किल्ला हा इतिहासाच्या नोंदीप्रमाणे पूर्णपणे 10 ते 12 दिवस जळत गेला. म्हणजे थोडक्यात पाहायला काय भेटतं आपल्याला, पडलेल्या इमारती किंवा पडलेले चौथरे. दगडी बांधकाम हे शिवकालीन आहे, त्याच्या आतमधलं जे वीट बांधकाम पाहायला भेटेल हे पेशवेकालीन. थोडक्यात पेशवेंचं काय वर्ष राज्य केलं, मग त्यांच्या राज्यातलं विटाचं बांधकाम पाहायला भेटतं. समोर आपल्याला एकाला एक जोडलेले 3 कोठार आहेत. पहिलं जर पाहायला गेलं तर 22 फूट मध्ये खोल आहे, मधलं 25 फूट आणि त्याच्या पलीकडचं 15 फूट. याला धान्यांची कोठारं म्हणतात. या रायगडाला जर कुणी वेढा मारला तर याच्यामधलं किल्ल्याला शिवकालीन धान्य असं पुरवलं जायचं. पेशव्यांच्या कामामध्ये खास कैद्यांसाठी वापरलं. चोरी लबाड आणि फितुऱ्याशी जर कोणी केली तर याच्यामध्ये टाकलायचं, याच्यातनं काढून 7व्या दिवशी टकमक टोकावरून कडेलोट केला जायचं. पेशव्यांनी इतिहासात नोंद केलं की महाराज म्हणतात की याच्यामध्ये कैदी ठेवायचे, पण असं शक्यतो कधी होत नव्हतं. असं का होत नव्हतं? खालच्या बाजूला छत्रपती शिवाजीराजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ येते, धान्यांचं राजांचा राहत राजवाडा, राण्यांचे महालांच्या समोर त्यांच्या नोकरांची घरं, म्हणून याच्या मध्यभागी कधी कैदी ठेवणं अशक्य असल्यामुळे याला धान्यांची कोठारं किंवा कैद्यांची कोठारं म्हणतात. बघा, ज्या महालामध्ये जसला तर एक जो महाल बघायला, एका महालामध्ये आपल्याला 2 चौथरे किंवा 2 बेड बघायला भेटतील तुम्हाला. पहिला जो चौथरा आहे त्यांचं दिवाने खास लोक जर आले त्यांच्या उठणं बसवून भेटीसाठी वापर केलेला पहिलाच चौथरा होता. त्याच्या पाठीमागे त्यांचं राहण्याचं निवासन होतं, राण्यांचं राहण्याचं ठिकाण. म्हणजे थोडक्यात आणि पलीकडच्या बाजूला रूममध्ये हवा येण्यासाठी खिडकी ठेवली होती, परंतु या दिशेला शिवकालीन इंडियन टॉयलेट म्हणजे 450 वर्षापूर्वीची रचना आपल्याला आजही रोजी प्रत्यक्षात या राणी महालात किंवा या राणी वशात बघायला भेटते. तर एक राणी महाल आणि हे समोरचे मंत्रिमंडळ, अष्टप्रधान मंत्रिमंडळ हे बघून घ्या. मग आपण राजांचा राजवाडा पाहण्यासाठी आपण आतमध्ये जाऊया. या बघू, ती बसून जी समोरची आडवी भिंत पाहायला भेटते का, या भिंतीपर्यंत हा दूरवर पसरलेला छत्रपती शिवाजीराजांचा राहता राजवाडाला म्हणतात. बघा, या राहत्या राजवाड्यावरती आपल्याला चौकोनी आकाराचे चौकोनी काही दगडी पिलर्स पाहायला भेटतील. तर याच्यावरती सागवानी पिलर उभे करून हा वाडा एकावरती एक असा 2 मजली त्यावेळेस उभारला होता. बघा,
या दोन मजल्याच्या वेळचं वैभव आणि काल्पनिक विचार करा. पेटलेल्या मशालीतून पूर्वजन बांधलेल्या पैठणी कापडातली लोक या राहत्या राजवाड्यात कशी पाहत येत असतील बघा. परंतु याच वाड्यामध्ये किंवा याच चौथऱ्यावरती राजांचं निधन या चौथऱ्यावरती झालं बघा. राजांचं जे निधन झालं ते 3 एप्रिल 1680 मध्ये झालं. इथून 1.5 किलोमीटरवर त्यांच्या देहेकडे अग्नी देण्यात गेली. यांच्या जलते चितेमध्ये उडी टाकणारा विश्वासी कुत्रा म्हणतात की वाघ्या, त्या वाघ्या विशेष का वादंग चालू इतिहासात होता का नव्हता, परंतु त्या कुत्र्या विशेष काही शोध तर चालूच आहेत. तरी त्याचा स्मारक त्या ठिकाणावरती बसवण्यात केलेला आहे. पण ज्यावेळेस इंग्रजांनी 10 मे 1818 मध्ये गडावरती बंबारी केल्यानंतर याच्यावरचं जेवढं 2 मजली त्यावेळेचं जे वैभव होतं हे पूर्णपणे इंग्रजांनी जाळून टाकलं. मग या ठिकाणावरती बघायला काय भेटतंय बघा, पडलेल्या इमारती किंवा पडलेले चौथरे. परंतु या ठिकाणावरती पिण्याकरता पाण्याच्या टाक्या होत्या. तर त्या काळामध्ये काम सुकर जर कोणी असेल याला काही कावंडी पाणी भरायला सांगायचे. या ज्या साईडला त्यांचा स्नानगृह होता त्यावेळेचा आंघोळीचा बाटप म्हणजे 450 वर्षापूर्वीची रचना आपल्याला आजही रोजी प्रत्यक्षात या राहत्या राजवाड्यात प्रत्यक्षात पाहता येते बघा. वीडबांधकर रूम जी रूम पाहायला भेटते ना, या रूमचं नाव आहे टाकसाळ म्हणलं जातं. टाकसाळ म्हणजे राजमुद्रा नाणे होऊन त्यावेळेचे कॉईन्स त्यावेळेचे पैसे तयार केले जायचे. म्हणजे 450 वर्षापूर्वीची रिझर्व्ह बँक त्या ठिकाणावरती होती. जसेच आपण आता या ठिकाणावरती असे गोल आकाराचे 3 स्तंभ बघायला भेटतील आपल्याला. हा एक आहे, हा कोपरा आहे, त्याच्या खालच्या बाजूला दुसरा आहे आणि हा तिसरा आहे बघा. इथे राजांच्या राजवाड्यापासून 10 पावले फक्त पुढे याला शिवकालीन बाल्कनी म्हणतात. म्हणजे राजांचा हवाखान्याचं ठिकाणच होतं. याच्या खालच्या बाजूला दुसरा आहे, याला दगडी सजावटी नोंदीप्रमाणे सजवलेला आहे. तर याला अष्टगुणी म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या जो राण्या किंवा राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया होत्या त्याच्यावरती थंडगार हवाखाना यायच्या. हा एकावरती एक 7 मंजिल होता. 7 मजल्यावरती पाण्याची टाकी होती. तांब्याच्या नळीने पाणी खाली सोडायचं आणि खालनं आपण कारंजी किंवा फाउंटन म्हणतो का तसं खालनं पाणी वरती उडायला जायचं. महाराज जर कोणत्याही गड किल्ले जिंकून राहिले तर याच्यावरती भगवा झेंडा किंवा भगवा झोत वगैरे पूर्वजन फडकावला जायचा. मग त्याला विजय स्तंभ म्हणला जातो. ही समोर आता इथे लोक जे समोर उभे राहिलेत पलीकडच्या बाजूला हा जो चौकनी खड्डा जो पाहायला भेटतो, हा जो बोर्ड लावलेला आहे त्याच्या तिकडच्या कोपऱ्यामध्ये आतमध्ये 10 ते 12 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. तर तिथे 10 बाय 10 ची रूम आहे अंडरग्राउंड. याला शिवकालीन गुप्त खलबतखाना म्हणतात. म्हणजे गुप्त वार्ता किंवा गुप्त सिक्रेट होता करण्याचं ठिकाणच होतं. महाराजांचे गुप्त हेर होते, बाहेरचे नाईक म्हणतात. 7 रूप बदलायचे. आजूबाजूंच्या गड किल्ल्यातून गावातून काही खबरी घेऊन यायचे. आणल्यानंतर बाकीची माहिती राजांना या ठिकाणावरती सांगितल्या जायची. मग त्याला शेवटी गुप्त खलबतखाना किंवा रत्नशाळा असं म्हणला जातो. आता आपण ज्या चौथऱ्यावरती उभे आहोत या चौथऱ्याचं नाव आहे दप्तरखाना. तर त्यावेळेचं दिवाने खास आणि दिवाने आम जसंही दिल्लीच्या भव्यतून लाल किल्ल्यावरती जसं होतं तसं इथे होतं. दिवाने खास लोकांसाठी पाठीमागे चौथरा, याला मराठीमध्ये आपण सदर म्हणतो. म्हणजे राजांचं दिवाने आम राजांच्या राज्यसभेमध्ये या ठिकाणावरती भव्यतो काही खिडक्या, यांना शिवकालीन टेहेळण्यांचे बुरुज म्हणजे त्यावेळेचे पहारकरी या ठिकाणावरती उभे राहायचे. मला शेवटी टेहेळणी बुरुज म्हणतात. समोर आपल्याला आता या खड्ड्यातून किंवा या खिडक्यातून सरळ दुसरा एक टोक पाहायला भेटत असेल. या टोकावरती लोक, या टोकाचं नाव आहे टकमक टोक म्हणतात. कडेलोट पॉइंट्स म्हणजे चोरी लबाड आणि फितुरी अशी जर कोणी केली त्या टोकावरती न्यायचे किंवा पोत्यात किंवा गोंत्यात भरायचे आणि त्या टोकावरती नेऊन भालेनी का फेकल्या जायचं. तर असं का नाही फेकल्या जायचं, तर एखाद्या असं जर व्यक्तीला फेकलं तर एखाद्या झाडाला किंवा एखाद्या लाकडाला किंवा एखाद्या खडकाला चिटकून तो जिवंत राहू शकतो. म्हणून त्याला पोत्यात भरल्या जायचा. पोत्याला गाठ मारायचे आणि भालेने ढकलून दिला जायचा खाली. म्हणून त्यावेळेचं टकमक टोक. लोक जातात तिथे टकामका बघतात, बेभान होऊन जातात. एखाद्या वेळेस जर खाली जाण्याचे प्रयत्न करतात मग त्याला शेवटी टकमक टोक म्हणतात. लोक महाराजांच्या काळामध्ये तर कधी कुणाला फेकलं नाही मात्र, पण संभाजीराजांनी कुणाला सोडलंही नाही मात्र. त्या टकमक टोकाची पूर्ण जी हाईट आहे 1250 फूट खाली खोल आहे स्ट्रेट. तो पण महाराजांच्या काळामध्ये जंत घटना घडली की महाराज शंकराचं दर्शन करून पहारा करण्यासाठी या टोकावरती गेले होते. पहारा करता यांच्या पाठीमागे एक सेवक होता छत्री घेऊन उभा थांबलेला. खालनं जोरदार वाऱ्याचं जे झोत आलं तो सेवक पॅरेशूट सारखा वरती उडाला आणि राजांना सांगितलं की महाराज मला वाचवा. की महाराज सांगितलं मी काही देव नाही, तो एक मन धारित कर. एका गावामध्ये उतर. ज्या गावामध्ये उतरला त्या गावाचं नाव पूर्वचं निजामपूर असं नव्हतं, पण आता त्या गावाचं नाव पडलं छत्री निजामपूर. म्हणजे आजही रोजी त्या टकमक टोकाच्या पायथ्याला ते गाव आपल्याला जिवंत असं पाहायला भेटतं. मग त्याला शेवटी छत्री निजामपूर असं म्हणलं जातं. मग त्याला शेवटी टकमक टोक असं म्हणतात बघा. हे सिंहासन ती समोरची इमारत, या इमारतीचं नाव आहे नगारखाना म्हणतात. या नगारखान्याच्या आणि या सिंहासनाच्या मधला जो अंतर आहे हा 2.25 फूट अंतर आहे. या 2.25 फूट अंतराच्या मधोमध तर त्या काळामध्ये माईक सिस्टीम काही नव्हती बघा. राजे सिंहासनावरती बसले जर हळू आवाजात जर काही बोलले तर शेवटच्या 4 कोपऱ्यांपर्यंत आवाज यायचा आणि या 4 कोपऱ्यातून एखाद्या सरदाराने जरी कुजबूज जरी केलं तर हाच आवाज
राजांपर्यंत जायचं बघा. मग त्यावेळेचं इकोसिस्टीमचं म्हणलं जातं. हे आजही रोजी प्रत्यक्षात इथे काही पाहता येतं आणि हे आपण पाहिलं सुद्धा. म्हणजे त्यावेळेची दूरदृष्टी बघितली बघा. पण जिथे राजांच्या मेघडंबरीची पाहायला भेटते, ही मेघडंबरी पंचधातूची आहे. 5 धातूपासून तयार केलेली आहे. ही मेघडंबरी 1985 मध्ये बसवली. आपले जे राष्ट्रपती होते डॉक्टर गलजन सिंग म्हणतात, त्यांच्याच या मेघडंबरीचं उद्घाटन केलं. परंतु या मेघडंबरीच्या आतमध्ये जी महाराजांची प्रतिमा जी बसवलेली आहे, ही 6 जून 1674 मध्ये बसवलेली आहे. म्हणजे 2009 मध्ये या प्रतिमेचं उद्घाटन केले. युवराज संभाजी भोसले म्हणतात, महाराजांची 13वी पिढी यांच्याच या मेघडंबरीचं प्रतिमाचं उद्घाटन केलेलं आहे. या प्रतिमेच्या खाली आपल्याला चौकोनी इमारत खिडकीसारखी बघायला भेटली असेल. या खिडकीच्या आतमध्ये शिवकालीने काळा दगड होता. काळ्या दगडावरती राजांचं त्या राज्यातलं भरलेलं 32 मन असं काही सोन्याचं सिंहासन होतं बघा. एक मन म्हणलं जातं 40 किलोचं होतं. असं पूर्णपणे 1280 किलो भरलेलं रत्नजडीत सोन्याचं सिंहासन या ठिकाणी होतं. ज्यावेळेस औरंगजेबाचा वकील म्हणतात की जुल्फिकार खान, ह्याचं टोपण नाव होतं इतिगत खान. हा रायगडावरच्या याच्यावरती घनाचं घावटाकलं वितळलं आणि या ठिकाणी औरंगजेबाला अशी भेट पाठवली बघा. मग त्या राज्यातलं भरलेलं 32 मन सोन्याचं सिंहासन तर काही पाहायला भेटत नाही आपल्याला. परंतु महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याच दरबाराने पाहिला. महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 मध्ये झाला. परंतु राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी एक व्यक्ती रायगडावरती पायी चढून गडावरती होती. आपण राज्याभिषेकाचं पोस्टर किंवा छायाचित्र पाहिलं असेल सर्वांनी. या पोस्टरमध्ये एक व्हाईट कलरची व्यक्ती आपल्या राजांना याच दरबारामध्ये व्हाईट कलरचा फेटा करून असा मानाचा मुजरा करतोय बघा. हा कोण होता? तर त्यावेळेचा इंग्रज वकील म्हणतात, याचं नाव होतं हेनरी ऑक्झटन. हा गडावरती देखील पायी चढून गडावर त्याला होता. याची दमचक मत अशी बोलतो, मला रायगडावर त्यांच्या 2 पायाच्या माणसाची दमचक होते. परंतु महाराजांनी 4 पायाचे बलाढ्य हत्ती या रायगडात चढवून कसे आणले असतील? त्याला एक विचार आणि एक प्रश्न पडला. ह्याने राज्यसभेमध्ये प्रवेश केला. नारायणशिले भेटले. नारायणशिले विचारले की 2 पायाचा माणूस तर गडावरती येऊ शकत नाही. महाराजांनी 4 पायाचे बलाढ्य हत्ती या रायगडावरती चढवून कसे आणले? तर नारायणशिले उत्तर काय द्यावं? तुम्ही तर खूपच हुशार आहात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्ही शोधा. शेवटपर्यंत न उत्तर येता जसे अलीकडचे इतिहासकार म्हणतात की महाराज इतके हुशार, इतके चलाख, इतके बुद्धिमान होते. जे महाराजांनी बलाढ्य जे हत्ती आणले होते ते लहानपणे पालखीत बसून रायगडावर आणले होते. म्हणजे एका हत्तीची वाढ म्हणतात 3 वर्षामध्ये मोठी केल्या जाते. लहानाचं मोठं केलं जात होतं, पण मोठ्याचं लहान कधी करता येत नव्हतं. अशी राजांची दूरदृष्टी होती बघा. महाराज आपल्या राजवाड्यातून राज्यसभेमध्ये स्नान करून प्रवेश जो करणार की प्रत्येक सरदार आपापल्या डोक्यावरचे मानाचे फेटे करून राजांना तिवर मानाचे मुजरे करतायत. महाराज हे मुजरे घेत आपल्या नगारखान्यापर्यंत आले. उजव्या साईडला थांबलेल्या गागाबटे पुढवून धावत आले आणि पुढवून म्हणतात की महाराज भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती देखील तुम्ही आरूढ व्हा आणि नंतरच काही देवतांचं गड किल्ल्यांचं भव्य तो तुम्ही दर्शन करून घ्या. महाराज शेवटपर्यंत कोणत्याही देवतांना किंवा कोणत्याही गड किल्ल्यांना कधीच विसरले नव्हते. महाराज हत्तीच्या अंबरीत बसले. याच राजमार्गाने शंकराच्या मंदिरामध्ये गेले. आई जगदंबे भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि महाराजांनी या नगारखान्यातून जो प्रवेश करणार की बाहेरच्या बाजूने 5 सभासणी उभ्या होत्या. महाराजांवरती फुलांचा नाण्यांचा वर्षाव करण्यात गेला आणि राजांनी आपल्या राज्यसभेमध्ये प्रवेश केलेला आहे. राजांनी राज्यसभेमध्ये प्रवेश करताच की राजांनी राज्यसभेत नजर फेकली. नजर फेकताच महाराजांना नुकत्याच विधवा स्त्रिया पाहायला भेटत होत्या. अशा का? तर ज्या लोकांवरती, ज्या वीरांवरती जो हिंदवी स्वराज्य जो निर्माण जो केला ना, ही जिबा भावाची व्यक्ती देखील राज्यसभेत कुणी पाहायला भेटत नव्हती. असं राजांचं हृदय भरलं, अंतकरून भरून गेला. लटलट टांगाने महाराज सिंहासारखे पावलं टाकत भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाच्या खाली आले. सोन्याच्या सिंहासनाच्या खाली येताच की उजवा गुडघा टेकला आणि त्या भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाला खालनं वाकून देखील मानाचा मुजरा केला. मानाचा मुजरा करताच की राजांनी आऊसाहेबांकडे पाहून आऊसाहेबांना नक्कीच म्हणले असतील की आऊसाहेब आमचे मिळवतात की जी पहिली भेट होतोय हिंदवी स्वराज्याची, दुसरी बाळ माझा बाची पोर देशपांडे आणि तिसरी हा माझा मुरारबाजी देशपांडे की आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबा संतानाची मळुसर की महाराज लाख मिल तर चालतील पण लाखाचा पोशिंदा कधी मारता कामा नये. आणलेल्या गागा बटन सोन्याचं मुकुट यांच्या अंगावरती धरलं. हातामध्ये जगाचा पालकांनी भरलेल्या थाळीत 1000 मोहरांच्या अंगावरती उधळण्यात गेला आणि याच नगारखान्यातून एकच गुलजुबदाराने जोरदार ललकार दिली. तो गुलजुबदार पाठीमागून काय म्हणतोय की महाराज की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रियकला बताऊच सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय अशा ललकारे अशा घोषणा झाल्या आणि महाराज
भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आपले आरूढ झाले. 21 तोफांच्या महादरवाजातून एकदाच तोफेंचे विश्रांत गेले. प्रत्येक गड किल्ल्यांवरती गावांमध्ये एक 1-2 तोफेंचे विषय की महाराज अवघ्या हिंदवी स्वराज्याचे राजे की व पालक झाले. अशा प्रकारे राजांचा राज्याभिषेक सोहळा या राज्य दरबाराने पाहिला होता बघा. समोरची इमारत या इमारतीचं नाव आहे नगारखाना. जसं की आपण मुंबईमध्ये पाहतो की गेट ऑफ इंडिया बघायला भेटतो, ह्याची प्रतिकृती मुंबईमध्ये पाहायला भेटते बघा. हा शिवकालीन आहे आणि तो इंग्रजांकालीन आहे. याच्यावरती 2 सिम्बॉल जे पाहायला भेटतात ना, हे सिंह आहेत. सिंह आणि त्यांच्या पायाखाली हत्ती. हत्ती म्हणजे शाही आहेत. शाही म्हणजे कोण होते? निजामशाही होते, कुतुबशाही, आदिलशाही, मोगलशाही. महाराज म्हणले ते पाचवाही जर कोणी बहादर जर आला तर त्याला मी सेफ्टी गुण मारू शकतो म्हणून त्याचं 5वं चिन्ह सेफ्टी गुण कोरलेला हत्तीचं एक सिम्बॉल पाहायला भेटतो. याच्या बाहेरच्या साईडने आपल्याला एक पोल उभा केलेला पाहायला भेटेल. या पोलावरती 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मेला झेंडा फडकावला जातो. जेवढा मोठा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती झेंडा फडकवतात तेवढाच मोठा झेंडा इथे फडकावला जातो. मग त्याला तिथे आपण ते बघून आता होळीचा मळ पाहण्याकरता आपण पुढे जाऊया. काही ड्रेनेज लाईन पाहायला भेटेल तुम्हाला. 2 खड्डे बघायला भेटतात. आउटलाईन सिस्टम जो म्हणजे त्यावेळेचं उतरता भागेला आपण झरा म्हणतो का, या झऱ्याच्या मुद्देप्रमाणे ते पाणी बाहेर निघल्या जायचं मग त्याला शेवटी आउटलाईन सिस्टम्स म्हणतात. या ठिकाणी आता आपल्याला छत्रपती शिवाजीराजांची प्रतिमा पाहायला भेटते. ही प्रतिमा 1974 साली ते बसवलेली आहे. रायगडावरील ज्यावेळेस इंदिरा गांधी आल्या त्यावेळेस या मेघडंबरीचं म्हणजे थोडक्यात या प्रतिमाचं उद्घाटन केलेलं आहे. याच्यावरची जी मेघडंबरी बसवली ती 2 जूनला बसवलेली आहे. उदयनराजे म्हणतात साताऱ्याची त्यांच्याच या मेघडंबरीचं उद्घाटन केलेलं आहे. मेघडंबरीच्या आणि या प्रतिमेच्या समोरचा हा ग्राउंड्स, याला होळीचा माळ. मानाची जर होळी पेटली की आजूबाजूच्या गड किल्ल्यांच्या गावांच्या होळ्या वगैरे पेटवल्या जायच्या. महाराजहून पेटत्या होळीमध्ये नारळ टाकायचे. कोणताही बहादर पेटत्या होळीतून जो नारळ काढेल त्याला 1.25 किलोचा सोन्याचा कडा आणखीन मानाचा घोडा राज्यसभेमध्ये तो बक्षीस दिला जायचा बघा. समोर जे पसरलेली बाजारपेठ आहे, बाजारपेठेची टोटल लांबी जर पाहायला गेला तर 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. या साईडला 22 आणि या साईडला 22, एकूण ते 44 दुकान आहेत. जमिनी बसतील त्या उंचीवरती काठ ठेवली तर त्यावेळेचे सरदार रुबाबदार असल्या जायचे, ते घोड्यावरती बसून खरेदी केला जायची. मग ती जमिनीची हाईट चिटण्यात गेली बाजारपेठ. बाजारपेठेला 3 दुकान आहेत. पहिलं दुकान आहे, मध्ये गोडावण, त्याच्या पाठीनंतर राहण्याचं निवासस्थान, अशी या बाजारपेठेची रचना आहे बघा. बाजारपेठेतून जर सरळ गेलात समोर आपल्याला मंदिर पाहायला भेटतं बघा. हे मंदिर आपण जर लांबून पाहिलं तर त्या मंदिराचा आकार कोणत्या टाईपमध्ये पाहायला भेटतो बघा, मस्जिद सारखं. तुम्हाला जर जायचं असेल, जाणं मात्र तुमचं सगळ्यांचं जाणं मात्र तिथपर्यंत काम आहे आणि माहिती देणं मात्र माझं काम आहे बघा. लांबून पाहिलं तर मस्जिद आणि जवळ गेलं तर शंकराचं मंदिर. असं का बांधलं तर त्यावेळेची मोगल लोक ही उंचीने भरपूर असायची बघा. या मोगलाने जर आपल्यासारखं लांबून पाहिलं त्यांना वाटतं आपलं मस्जिद ते लांबणं नतमोसून निघून जावं. जवळ गेलं तर त्याच्या आतमध्ये नतमोसून आतमध्ये शिरावं, दरवाजे सुद्धा लहान ठेवले बघा. याच्यावरती बंबारी तोडू नये. आजही रोजी आपलं ते 450 वर्षापूर्वीचं मंदिर आपल्याला आहे तसं तिथे पाहायला भेटतं. त्या मंदिराच्या पाठीमागे बघा गोल आकाराचं जे घुमट पाहायला भेटतं ना, ही राजांची स्त्री समाधी. या समाधीचा शोध लावणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोध लावला. 1926 साली रायगड स्मारक मंडळाच्या वतीने त्या समाधीचं बांधकाम करण्यात गेलं. जसाच आपण आता इथे नगारखाना पाहिला ना, तर तिथे एक नगारखाना आहे, त्याला चौघडखाना म्हटला जातो. म्हणजे त्याच्यावरती चौघडे सनई वाजवल्या जायच्या. या नगारखान्याच्या पहिल्याच पायरीवरती 2 अक्षरामध्ये सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकरांचा एक नावाचा लेख आहे, ज्याने किल्ल्याचं बांधकाम केलं, ज्याने रायगडाला जन्म दिला, हा हिरोजी इंदुळकर. की आपल्या राजांनी प्रत्येक हुशारीप्रमाणे नोंदीप्रमाणे बक्षीस देण्याची सुरुवात केली होती. राजांनी हिरोजींना बोलवलं. हिरोजींना विचार तुम्हाला बक्षीस काय हवं, की राजांना सांगितलं की महाराज मी खरं बांधकाम तुमचं या राज्यसभेच्या साक्षीने कधी केलेलं नव्हे. मी खरं बांधकाम तुमचं या जगदीश्वराच्या साक्षीने केले आणि ज्यावेळेस माझी मागण्याची वेळ येईल त्यावेळेस या राज्यसभेत नव्हे त्या मंदिरात मागून गेल. राजांची मिरवणूक हत्तीच्या अंबारीत बसली. याच राजमार्गाने शंकराच्या मंदिरामध्ये गेली. शंकराच्या मंदिरामध्ये जाताना हत्तीच्या अंबारीतून उतरणार की राजांना सांगितलं की महाराज दर्शन करण्याच्या आधी माझं बक्षीस द्या आणि नंतर मग देखील दर्शन करून बाहेर. की राजांनी त्यांना विचारलं तुम्हाला बक्षीस तरी काय हवं, दान दौलत सोनं नाणं हिरा माणिक मोतिक एवढं मात्र काही नको आहे. 4 गावाची इष्टक मागितली असती तर राजांनी सहज दिली असती. 10 गावांची वतनदारी मागितली असती तरी देऊन टाकली असती. एवढं शेवटपर्यंत न मागताच की हिरोजीने काय मागावं, की राजांना सांगितलं की महाराज तुमचा जेव जो पाऊल पडेल या पाऊलाखाली फक्त एक नावाची पाठी बसूची मला ऐकत नाही द्या.
की राजांनी त्यांना विचारलं एवढंच बक्षीस का रे बाबा, हे शंकराचं मंदिर खाली महादरवाजा नगाराखाना असं कंत्र आहे, आपल्या हिंदवी स्वराज्य कुणी स्थापन करावा म्हणून त्या पायरीवरती त्यांचा एक नावाचा लेख किंवा नावाची पाठी पाहायला भेटते. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, ज्याने बोलतात ताजमहल बनला, हे जे हात आणि पाय कलम करण्यात गेले की जेणेकरून त्याने पुन्हा हाय तसा उभे तयार करू नये म्हणून. पण ज्याने किल्ल्याचं बांधकाम केलं त्याला महाराजांनी त्या ठिकाणी एक नावाची पाठी, एक नावाचा लेख लिहिण्याची एक आज्ञा दिली. या ठिकाणी तर माहिती पूर्णपणे संपून जाते की जेणेकरून मी तुम्हाला काही 2 शेर सांगतो बघा, की अंधार पडला की पाहता दिवा पाहिजे, की अंधार पडला की पाहता दिवा पाहिजे, आणि पाहता या महाराष्ट्राला पुन्हा एकदा या जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे, या जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे. गासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातेला, गासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातेला, आणि मर्द मराठ्यांशिवाय अर्थ नाही बघा या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. जय भवानी जय शिवाजी.